राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज सोमवार 100% गोडसुद्धा झालेला आहे। कारण आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर महिन्याच्या 16 हप्त्याची, नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सोमवार 27 ऑक्टोबर, उद्या मंगळवार 28 ऑक्टोबर, परवा दिवशी बुधवार 29 ऑक्टोबर, म्हणजे लाडक्या बहिणींनो 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 29 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भाऊबीज चोवाळणी गोड सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी भाऊबीज चोवाळणी वाटप केले जाणार होते, परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजच्या दिवशी भाऊबीज चोवाळणी सोडण्यात आलेली नव्हती। परंतु लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 29 ऑक्टोबर म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागची जी भाऊबीज चोवाळणी राहिलेली होती, तर ती भाऊबीज चोवाळणी या 3 दिवसांमध्ये वाटप सुद्धा होणार आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी सुद्धा करू नका। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे, आजचा दिनांक 27 ऑक्टोबर। तर आज 27 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, त्याची माहिती बघून घेऊया। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, उद्या 28 ऑक्टोबर आहे, परवा दिवशी 29 ऑक्टोबर आहे, म्हणजे लाडक्या बहिणींनो 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडकी बहिणी असाल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निघालेला आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि अशा ज्या बातम्या फिरत होत्या, तर त्या सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो, हे नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडकी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप झालेले होते, आता तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारे बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत? आताच अजितदादाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा सोमवार 27 ऑक्टोबर, सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार 28 ऑक्टोबर, सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार 29 ऑक्टोबर 100% गोड सुद्धा होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना सोमवारी, मंगळवारी
मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडके बहिणींनो काळजी सुद्धा करू नका। बघा लाडके बहिणींनो 27 ऑक्टोबर 28 ऑक्टोबर 29 ऑक्टोबर हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या 3 दिवसांमध्ये हे पैसे 100% वितरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात आज सोमवार 27 ऑक्टोबर साठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या 28 ऑक्टोबर आहे तर उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशी 29 ऑक्टोबर आहे तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। परंतु लाडकी बहिणींनो त्या अगोदर जी नियमावली जाहीर झालेली आहे तर ती नियमावली सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच लाडकी बहिणींनो राज्य सरकारकडून ऑक्टोबर हप्त्यासाठी नोव्हेंबर हप्त्यासाठी जी महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर ती काय नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती बघून घेऊयात। बघा लाडकी बहिणींनो ऑक्टोबर हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बसायला पाहिजेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बसायला पाहिजेत। बघा ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो हे नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमायला अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण नियम पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो हे नियम पाहण्याच्या अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर हे 3 दिवस कोणकोणते आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार नाही, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 22 चवाळणी जर अजून जमा झालेली नसेल तर ती 22 चवाळणी सुद्धा वाटप होणार आहे, कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक सणाला ओवाळणी वाटप केले जात असते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 22 चवाळणी तुमच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येणार होते, परंतु 22 चवाळणी त्यावेळेस वाटप झाले नव्हते, परंतु आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे। या ठिकाणी 22 चवाळणी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 22 चवाळणी वाटप होऊन जाणार आहे। तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। तर आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 22 चवाळणी गॅस कनेक्शनचे पैसे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडकी बहिणींनो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही नियम न पाहता व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर हे नियम या ठिकाणी कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचून दाखवत आहे। हे नियम पाहिले तर या ठिकाणी आणि तुम्ही जर या नियमांमध्ये बसला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो या ठिकाणी हे नियम पाहणार आहोत, परंतु लाडके बहिणींनो हे नियम कशामुळे लावण्यात आलेले आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो। राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम कशामुळे लावलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडके बहिणींनो सर्वात अगोदर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे आणि अजून काही लाभांचे पैसे वाटप होणार आहे तर ते कोणकोणत्या बहिणींना वाटप होणार आहे, त्यासोबत उद्या कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, परवा दिवशी कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहे तर याची एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे लाडके बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होऊन जातील, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या अगोदर राज्य सरकार
सरकारकडून जी महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे, तर ते महत्त्वाचे नियम सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, हे नियम पाहण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये आज एकत्रितपणे किती पैसे वाटप होणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत का, कोणत्या लाडक्या बहिणींना अधिक पैसे मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना कमी पैसे मिळणार आहेत, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा. 2 मिनिटं पाहिला हा व्हिडिओ तर या ठिकाणी प्रत्यक्षा संपून जाईल. प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जे महत्त्वाचे नियम लावलेले आहेत, तर ते महत्त्वाचे नियम या ठिकाणी कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, हे नियम पाहण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये आज टोटल मिळून किती पैसे येणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत का, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सुद्धा सांगत आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या सक्षम करण्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत, म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, तर या योजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, या ठिकाणी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी महत्त्वाच्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, या ठिकाणी या योजनांचा लाभ घेण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात सुद्धा घ्यायला पाहिजेत. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी या ठिकाणी विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा होतच आहेत. तर हे महिला सक्षमीकरण म्हणजे काय, की राज्यातील ज्या महिला फक्त अगोदर चूल आणि मूल करत होत्या, तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा करता आलं पाहिजे. त्यांना सुद्धा देशामध्ये कुठे ना कुठे नोकरी दिली पाहिजे. त्यांना जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःच्या हिमतीवरती आपलं जीवन जगायचं असेल आणि त्यांना थोड्याफार पैशांची गरज असेल, तर त्यांना हे पैसे सरकार सुद्धा देतच आहे. महिला सक्षमीकरण सुद्धा करत आहे. त्यामुळे लाडकी बहिणीनं, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. परंतु लाडकी बहिणींना, त्याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणत्या लाडकी बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. म्हणजेच लाडकी बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी अपात्र बहिणींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, या योजनेमधून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप येणार नाहीत त्याचीच माहिती देऊन टाकतो. म्हणजेच लाडक्या बहिणींना, तुम्हाला वाटलं असेल की सरसकट पैसे येणार आहेत, तर बघा सरकारच्या माध्यमातून 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याच्यामधील पहिली यादी पात्र बहिणींची, दुसरी यादी अपात्र बहिणींची आणि जी तिसरी यादी लावण्यात आलेली आहे, तर ती तिसरी यादी म्हणजे फक्त गॅस कनेक्शनचे पैसे मिळण्याबाबतची तिसरी यादी लावण्यात आलेली आहे. बघा लाडकी बहिणींना, या 3 याद्यांच्या आधारावरती सर्व बहिणींना पैसे वाटप होतील. परंतु लाडकी बहिणींनो, ज्या लाडकी बहिणी या 3 याद्यांमध्ये बसत नसतील, तर त्यांनी या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. बघा लाडकी बहिणींना, पहिले पात्र बहिणींची यादी बघून घेऊयात, लगेच अपात्र बहिणींची यादी आणि तिसरी यादी सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे लाडकी बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. या ठिकाणी 22च्या वाढणीची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. तर एकत्रितपणे 22ची वाढणी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना लाभ वितरित होत आहे, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना, आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. उद्या मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परवा दिवशी 29 ऑक्टोबर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडकी बहिणींना, त्याच्या अगोदर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, तर ते नियम सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडकी बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी
नियमावली जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसतील त्यांनाच पैसे जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत असाल तरच पैसे वाटप होतील। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण नियम बघणार आहोत, पात्रता, अटी, शर्ती सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे लाडकी बहिणींना हे नियम पाहिल्याशिवाय, या अटी पाहिल्याशिवाय, या पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचे 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत। तर हे 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे 4 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी लाडकी बहिणींनो तुम्हाला 4 नियम वाचून दाखवत आहे। परंतु लाडकी बहिणींनो हे 4 नियम पाहण्याच्या अगोदर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये, जुन्या नियमांमध्ये आणि या चालूच्या वर्तमान काळातील काही जे नियम लावलेले आहेत तर त्या सर्व नियमांमध्ये बसायला पाहिजेत, तरच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। कारण या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। श्रीमंत घरामधील महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, परंतु यापुढे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। ज्या लाडकी बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींना हे नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बँकेच्या मेसेजची या ठिकाणी फक्त वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडकी बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कालच हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे लाडकी बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। म्हणजेच लाडकी बहिणींनो काल सरकारच्या माध्यमातून हे पैसे बँकांमध्ये ट्रान्सफर झालेले होते आणि या ठिकाणी आज सोमवारपासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। बघा आज सोमवारी सुद्धा पैसे वाटप होत आहेत, उद्या मंगळवारी पैसे येतील, परवा दिवशी बुधवारी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी करू नये। या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होतील, याच्या नंतर कोणालाही पैसे येणार नाहीत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा लाडकी बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। त्याचप्रमाणे लाडकी बहिणींनो आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे, आता ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर ती नियमावली कोणकोणती आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवतो। ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडकी बहिणींना सर्वात अगोदर नियम वाचून दाखवतो। याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत, म्हणजेच याच्यासाठी काही जुने नियम लावलेले आहेत, काही महत्त्वाचे यावर्षी नियम लावलेले आहेत आणि काही नियम पुढच्या वर्षांसाठी सुद्धा लागूच करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडकी बहिणींना हे सर्व नियम तुम्ही सुद्धा पाहायचे आहेत, अन्यथा जर तुम्ही नियम नाही पाहिले, नियमांमध्ये नाही बसला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी नियमावली वाचून दाखवत आहे, परंतु हे नियमावली पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना तुम्हाला एकत्रितपणे किती पैसे वाटप होतील, कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याची माहिती देऊन टाक। आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर याच्यासाठी महत्त्वाचे फक्त 4च नियम लागू करण्यात आलेले आहेत। ज्या लाडकी बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडकी बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसतील त्यांना
पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, हे 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे 4 नियम तुम्ही काळजीपूर्वक पाहायचे आहेत। 4 नियम पाहिले तरच पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही 4 नियम पाहिले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, हे जे 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर आज पैसे येतील, उद्याच्या यादीमध्ये असेल तर उद्या येतील, परवाच्या यादीमध्ये असेल तर परवा सुद्धा पैसे वाटप होतील। बघा खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे, यापुढे वाट पाहायची गरज नाही। काटाकाट निधी वाटपाला सुरुवात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जालना, वाशिम, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। परंतु लाडकी बहिणींनो, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत, तुमचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे, घरामधील फक्त 2च महिला लाभ घेत असायला पाहिजेत, सरकारी नोकरीला कोणीही नसायला पाहिजे। तर बघा अशा ज्या महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रतांमध्ये तुम्ही सुद्धा बसायला पाहिजेत। जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, आता बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा याच्यामध्ये SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जनधन बँक, त्यासोबतच IDFC बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। तर बघा या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती दिली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।